महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षांच्या नुकत्याच निवडी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी व जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाचपुते यांनी केलेले असून शेवगाव तालुका पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी रावसाहेब मरकड यांची निवड झाल्याने शेवगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अभिनंदन केले जात असून शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव प्रेस क्लबच्या वतीने शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व त्यांचे अभिनंदन केले आहे। यावेळी बोधेगाव प्रेस क्लबचे ज्येष्ठ पत्रकार अनिल कांबळे, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश बागडे, ज्येष्ठ पत्रकार रावसाहेब निकाळजे, उद्धवराजे देशमुख, इसाक शेख, पांडुरंग निंबाळकर, सुखदेव गायकवाड, बोधेगाव सेवा संस्थेचे चेअरमॅन अनिल घोरतळे, संजय खोले, विष्णू मिसाळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। मी रावसाहेब मरकड, राहणार भाविनमगाव, तालुका शेवगाव। नुकतीच माझी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघावर शेवगाव तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे। तर प्रथमतः मी शेवगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचे मी आभार मानतो। मला जी पत्रकार संघावर जी संधी मिळाली त्या संधीचं मी खरोखरच सगळ्या पत्रकारांच्या अनुभवाची शिदोरी घेऊन मी निश्चित सोनं करणार आहे। आपल्या ज्या पत्रकार बांधवांच्या ज्या मागण्या आहेत, ग्रामीण पत्रकार असो, शहरी पत्रकार असो, यांच्यासाठी आपण जी मानधनची आपली जी योजना आहे, आपण आदी स्वीकृती धारक, त्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करणार आहोत। तसेच ज्या ग्रामीण पत्रकारांच्या आणि शहरी पत्रकारांच्या ज्या उणिवा आहेत, ज्या कामासंदर्भात ज्या अडचणी आहेत, उदाहरणार्थ मुलांचे शिक्षण आहेत, काही ठिकाणी नंबर लागतात, काही ठिकाणी लागत नाही, अशा ज्या ग्रामीण पत्रकारांच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यासाठी आपण अहोरात्र मदत करणार आहे त्यांना। आणि संघटनेसाठी शेवगाव तालुक्यासाठी आपण एक पत्रकार भवनासाठी निश्चित प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी सगळ्यांना मी बरोबर घेऊन, सोबत घेऊन काम करणार आहे। ही नियुक्ती कोणी केली? ही नियुक्ती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी व जिल्हा अध्यक्ष आपले दत्ताभाऊ पाचपुते यांनी त्यांच्या आदेशाने नियुक्ती केली आहे। महाराष्ट्र TV 24 करिता जयप्रकाश बागडे, अहमदनगर, शेवगाव।